बदलाव हा नवयुगाचा, संघर्षाचा, सन्मानाचा. कधी आई बहीण जपले सारेच नात, स्वतःला जाळूनी झाली खरी ही ज्योत. घरचा आधार, लक्ष्मीचा अवतार, साऱ्यांना जोडते शक्ती ही अपरंपार. हा मान माऊलीचा, संस्कारी संस्कृतीचा, हा रंग स्वाभिमानी घर घरच्या सावित्रीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा. Presented by Karan Kothari Jewelers, Shuddh और अनंत. Driven by Jaika Motors, Civil Lines, Nagpur. Gift partner Gopi NX, Modi #1, Sitabardi, Nagpur. Rucha Creation, Rajiv Nagar, Nagpur. Pure V, अब हर घर चमकेगा प्योर V के साथ. एंड संसार द फैशन मॉल, उत्कृष्ट कपड़ों का संसार. हेल्थ केयर पार्टनर MB Care, sweetness without sugar. Relishing partner Diwarkar's Ajit Bakery since 1955, Ajni Square, Nagpur. नमस्कार. सन्मान गृहलक्ष्मीचा मध्ये मी संपदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आपण दरवेळेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गृहलक्ष्मींना भेटत असतो, त्यांच्याविषयी जाणून घेतो, त्यांचा सन्मानही करत असतो. कारण प्रत्येक कुटुंबात एक अशी स्त्री असते जी त्या कुटुंबातल्या लहान मोठ्या प्रत्येकाला अगदी सांभाळत असते, प्रेमाने ते सगळी नाती जोपासत असते. अशीच एक आणखीन गृहिणी, एक आणखीन गृहलक्ष्मी जिला आज आपण भेटणार आहोत, त्या म्हणजे डॉक्टर रीता देव्हारे. प्रोफेशनली बघितलं तर त्या कॉस्मॅटॉलॉजिस्ट पण आहेत आणि परफ्युजनिस्ट पण आहेत. काय असते एक्झॅक्टली हे फील्ड, कारण कॉस्मॅटॉलॉजी म्हटलं की स्पेशली लेडीज मात्र खूप खुश होतात, कारण त्यांची सुंदरता आणखीन जास्त वाढवण्याचं काम कॉस्मॅटॉलॉजिस्ट करतात असं आपला समज आहे. पण त्या व्यतिरिक्त आणखीन काय काय असतं हे तर जाणून घेणारच आहोत. पण एवढं कठीण असं हे प्रोफेशन सांभाळत असताना कुटुंब कसं काय सांभाळतात, कशी ही तारेवरची त्यांची कसरत होत असते, हे सुद्धा त्यांच्याबरोबर गप्पांमधनं आपण आता जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहोत. थोडीशी मजा मस्ती पण करणार आहोत. चला तर मग भेटूया डॉक्टर रीता देव्हारे आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि सन्मान करूया या गृहलक्ष्मीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राइव्ह इन पार्टनर जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर्स संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स अँड प्युअर वी. रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी. हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगर्स चे अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. आजच्या गृहलक्ष्मीकडे आपण आलेलो आहोत, डॉक्टर रीता देव्हारे यांच्याकडे. खूप छान सगळी मंडळी आहेत, जमलेत सगळे कुटुंबीय. तेव्हा एकदा सगळ्यांची ओळख करून घेऊया आपण. हो, नमस्कार. मी डॉक्टर रीता देव्हारे, कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे आणि परफ्युजनिस्ट पण आहे. हे माझे श्रीमान डॉक्टर सचिन देव्हारे. ही माझी छोटी मुलगी मुग्धा आणि ही माझी मोठी मुलगी अनघा. हा आमचा अद्वैत, आमच्या धीराचा मुलगा. ही माझी मोठी ताई मनीषाताई. ही आशुताई. ही माझी मजवी जाऊ रुपाली. ही माझी लहान जाऊ हिमाली. ह्या माझ्या आते सासू. ह्या पण माझ्या आते सासू. माझ्या सासूबाई, आमची ननंद. ही माझी मैत्रीण वैष्णवी. माझे धीर रोशन दादा. ही माझी लहान नणद गुड्डी. ही आमची दोहा छोटी. हे माझे मोठे धीर प्रज्वल दादा. ती आमच्याच फॅमिलीतली म्हणा नेहा आणि ती शुभांगी. खूप मस्त सगळेजण एकत्र आहेत, खूप छान वाटतंय. आणि
जोडी पण एकदम साजेशी आहे तुमची. तर सुरुवात आपण तुमच्या बालपणापासून, की कुठे गेलं बालपण, कसं होतं बालपण? तसं माझा जन्म म्हटलं तर कुहीचा. आई म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे बाबा नेहमी फिरतीवर राहायचे. तर आम्ही कुहीला क्वार्टरमध्ये राहिलो. तर तेव्हा माझा जन्म झाला आणि जवळ पहिली 5 वर्ष आमची तिथेच गेली. त्याच्यानंतर जे आहे ते मी उमरेडला आलो आहे. जसं आम्ही 4 बहिणी आहे, तर त्यातली माझी एक बहीण नाही आलेली. तर मी सगळ्यात लहान आणि आम्ही मग उमरेडला आलो आहे आणि माझं जसं शिक्षण झालं ते पूर्ण उमरेडला. 1ली ते 12वी माझं पूर्ण शिक्षण उमरेडला झालं. त्याच्यानंतर मग माझं BMS ला ॲडमिशन केलं मी ज्युपिटर आयुर्वेदला आणि तिथे माझं BMS झालं. माझं ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर मग आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग मी PG डिप्लोमा केला परफ्युजन टेक्नॉलॉजीमध्ये आणि त्या KM हॉस्पिटल मुंबईमधून आणि लगेच मग तिकडनं आल्यानंतर मी वोखाट हॉस्पिटलला अटॅच झाली ॲज अ परफ्युजनिस्ट आणि त्यानंतर मी 2017मध्ये कॉस्मेटॉलॉजीचा डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर माझं स्वतःचं क्लिनिक उघडलं देवनगर स्क्वेअरला, अनघा एस्थेटिक्स अँड हेअर ट्रान्सप्लांट सेंटर. एवढा छान प्रवास, कुही ते परत नागपूर, वाया मुंबई, इतका मस्त प्रवास. तुमचं बालपण आणि तुमचा सगळा प्रवास कसा झाला? ओके, आम्ही डॉक्टर सचिन देवहारे. माझा जन्म नागपूरचाच आहे आणि माझं एज्युकेशन पण नागपूरला झालेलं आहे. मी 1ली ते 4थी मी घराजवळच्या शाळेत शिकलो. नंतर 5व्या वर्गापासून मी 10व्या वर्गापर्यंत पंडित बचवराज हायस्कूलला शिकलेलो. नंतर 12वी नंतर माझं मेडिकल ग्रॅज्युएट मी पण नागपूरलाच झालेलं आहे. त्यानंतर मी बऱ्याच हॉस्पिटलला काम केलं आहे. नंतर 2014मध्ये मी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये PG डिप्लोमा केला. नंतर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये काम करतो. आणि दोघंही जण डॉक्टर, म्हणजे आपापल्या प्रोफेशनमध्ये व्यस्त. त्या व्यस्त शेड्यूलमध्ये जोडी कशी जमली, लग्न कसं ठरलं? खरं तर हा खूप असा मजेशीर गोष्ट म्हटली तरी चालेल. आमचं तसं अरेंज मॅरेज पण आणि म्हटलं तर लव्ह मॅरेज पण. हा नवीन प्रकार आहे बहुतेक. ऍक्च्युली यांचा निरोप आला होता आम्हाला गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी. मग घरच्यांना असं वाटलं की नाही हिचं लग्न बहुतेक इथेच जुळेल. मग घरच्यांनी काही असलं तर मला म्हणायचं, अरे तू देवाऱ्यांच्या घरी जाऊन अशी करशील काय? मग कसं एक जे नाव असतं ना मनात ते असं रुजून गेलं. त्यांना घाम फुटतो, दिवस नुसता आठवत. पण असं घरच्यांना का वाटलं की तुमचं लग्न इथेच ठरेल, असं काय म्हणजे? गजानन महाराजांच्या प्रकट दिवसाच्या दिवशी निरोप आला ना म्हणून. अच्छा, त्यांच्या आशीर्वादाने. त्यांच्या आशीर्वादाने, कारण आई बाबा दोघं पण गजानन महाराजांचे भक्त. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही आपलं यांचं लग्न जुळेल तर हिचं लग्न जुळेल तर इथेच जुळेल. त्यामुळे असं वाटलं. त्याच्यात वर्षभराच्या नंतर हे बघायला आले आणि त्याच्यानंतर मग आमचं लग्न केलं. वर्षभराच्या नंतर हे बघायला. काय इतका वेळ घेतला बघायला जायला तुम्ही? निरोप पाठवला आणि वर्षभरानंतर दुसऱ्या प्रकट दिनाची वाट बघत होते का? आठवतोय तुम्हाला तो दिवस जेव्हा तुम्ही बघायला गेले होते? ऍक्च्युली म्हणजे निरोप मी पाठवलाच होता लग्नासाठी. मला वाटतं त्यावेळी माझं वय 27 वर्ष वगैरे असेल आणि मी थोडंसं मी त्यावेळी विचार केला की इतक्या लवकर आपण लग्न नाही करायला पाहिजे, एखाद वर्ष. पण मी एक निरोप पाठवून दिला होता. मग काय निरोप पाठवायची घाई का केली? मग वर्षभर थांबणारच होते तुम्ही तर. म्हणजे तुम्ही असं बुकिंग करून घेतलं का की प्री बुकिंग म्हणता येईल? नाही, ऍक्च्युली कसं आहे माझ्या सासूबाई ज्या होत्या त्यांना कॅन्सर होता. तर त्याच्यामुळे पण कदाचित आमचं लग्न लवकर ठरण्यात आलं आणि माझी आई पण बिमार होती त्यावेळेस. तर सिकेडीचा प्रॉब्लेम होता. तर त्याचमुळे जसं आमचं दोघांचं पण लग्न, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी 23 वर्षाची होती आणि यांचं लग्न झालं तेव्हा 18. पण तोपर्यंत तुम्ही यांना कधी बघितलं होतं का? कधीच नाही, फक्त नावाने प्रेम केलंय मी. सुरुवात कशी झाली, यांचा बायोडाटा ऍक्च्युली माझ्याकडे होता, ताईकडे होता. आणि मी ते म्हटलं चला थोडं इनिशिएशन घेऊन आपल्या फॅमिलीमध्ये चांगला मुलगा दिसतोय, विचार करायला हरकत नाहीये, म्हणून मी तिला दाखवलेला तो फोटो की बघ ऋतू हा एक मुलगा आहे, कसा वाटतोय, आपण विचार करायचा काय याबद्दल. अच्छा, तर तुमच्या ओळखीत ना तुम्हाला फोटो. हे पण डॉक्टर आहेत, त्यांचे हसबंड पण डॉक्टर आहेत. आमची जुनी ओळख होती आणि आमच्या घराजवळ ह्यांच्या म्हणजे डॉक्टर त्यांच्या मावशी राहायच्या.
तर आमचं नेहमी कॉन्टॅक्ट राहायचं. त्यांना माहिती होतं की हा मुलगा आहे आणि मला माहिती होतं की यांच्याकडे पण कोणी डॉक्टर मुलगी आहे, म्हणून मग मी त्यांच्या थ्रू मी मेसेज पाठवला होता की असं लग्नाचं जेव्हाही असेल मला कळवाल, तर आपण विचार करू. तर मग निरोप मला वर्षभरापूर्वी, पण नंतर मग जेव्हा आईचं डायग्नोज झालं की आता लग्न करायचं, त्यावेळी मग आम्ही प्रॉपर बघायला वगैरे गेलो. आणि जो बायोडाटा म्हणतात तो डेफिनेटली त्यांनी मला मागवला होता, पण ह्यासाठी नव्हता मागवला, काहीतरी दुसऱ्या कारणासाठीच मागवला होता आणि तोच बायोडाटा यांनी तिला दाखवला त्यावेळी. काय दिसलं त्या बायोडेटा तसं? काहीच नाही. म्हणजे कसं ह्योच मुलगा पाहिजे असं कसं वाटलं तुम्हाला? नाही, माझे बाबा नेहमी म्हणायचे की घरचे श्रीमंत पाहिजे असं नाही, जर मुलगा कमवता आणि तो जर व्यवस्थित असेल तर तो तुला कुठेही घेऊन जाईल. पण घरचे श्रीमंतांनी तर मुलगा काहीच नसेल करत ना, तर मग तो जिथे आहे तिथेच राहायचे. मग असं सगळं बघितल्यावर आणि थोडासा बॅकग्राऊंड काढल्यावर सगळ्यांनी हेच म्हटलं की मुलगा मेहनती आहे. जेव्हा मेहनती मुलगा जेव्हा आपल्या समोर येतो तर तेव्हा त्याला मला असं वाटतं की नाही सोडायला पाहिजे उगाच. आणि चांगले आहेत, काही issue नाही. आणि चांगले आहेत या आणि मध्ये खूप काही दडलंय. नाही आता नाही, सगळ्यांसमोर चांगलं म्हणावं लागणार. नाही नाही, असं काही कंपल्सरी नाहीये. असं काही नंतर फील होत असेल की पायावर दोंडा मारून घेतलाय. हे याचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता, कारण तुम्ही वर्षभर वेळ जो घेतला त्या दरम्यान तुम्ही भरपूर काही इमॅजिन केलं असेल. मी वर्षाने 2 वर्ष वेळ घेतला, कारण लग्नानंतर सडन 1 महिन्यातच तिला परत मुंबईला पाठवून दिलं. असं का? असं ह्यासाठी कारण तिचं ॲक्च्युली KM हॉस्पिटलला आम्ही इंटरव्ह्यू दिला, तर 40 स्टुडंट्सपैकी हिचं सिलेक्शन झालं होतं. 3-4 स्टुडंट्सच घेतले आहेत आणि एवढं KM सारख्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन होत असेल तर का सोडायला पाहिजे. आणि पण त्यावेळी आईचा होता इश्यू, पण आम्ही तिची परमिशन घेतली. ती बोलले की मी आज आहे उद्या नाही, तिला ऑलरेडी माहिती होतं. मग ते बोलले की तुमच्यामुळे माझ्यामुळे जर तुमचं करिअर खराब असेल त्यापेक्षा बेटर वे तुम्ही पाठवून द्या, म्हणून मग तिला आम्ही पाठवून दिलं. मग 1 वर्षाचं तिने त्याची डिप्लोमा केल्यानंतर मग आम्ही बरेच स्टेबल झालो. म्हणजे त्या जॉबमुळे आम्ही म्हणजे बरंच काही मला सपोर्ट केला. नंतर तुमचं जे प्रोफेशन आहे त्याला काही वेळ काळ नसतो. डॉक्टर म्हटलं की नक्कीच जेव्हा गरज आली तेव्हा धावपळ करणं, नक्कीच. अशी सगळी प्रोफेशन सांभाळता सगळं कुटुंब पण सांभाळायचं, मुली पण लहान आहेत. तर परफेक्शनिस्ट नवरा असताना ही तारेवरची कसरत तुम्ही कशी काय सगळी बॅलन्स करता? याच्यामध्ये एक आमचं सपोर्टिव्ह आणि खूप महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे जेव्हा आमची लहान मुलगी झाली अनघा, तेव्हा माझे सासू सासरे दोन्ही पण होते, वडील होते पण आई नव्हते. तर त्याच्यामुळे आम्हाला मग विचार आला की आता आम्ही कसं करायचं. आणि यांची नाईट ड्युटी राहायची, डे ड्युटीज पण करायच्या. मग अशा वेळी आम्हाला आमच्या आते सासूंनी खूप सपोर्ट. जर त्या तेव्हा नसत्या ना तर खरंच सांगते आमचं म्हणजे आम्ही समोर जायला थोडंसं राहिलो असतो. आत्या, एवढा तुम्ही सपोर्ट केला, कशा तुमच्या आठवणी आहेत त्या? लहानपणापासून त्याला पण म्हणजे आमचं लग्न व्हायचं होतं 5 वर्ष त्याच्या आईच्या. हा म्हणजे अंगावरचंच होतं आमचे. आणि मुलं पण कसे, माझे मिस्टर नव्हते, मुलगीचं लग्न झालं होतं माझ्या, त्याच्यामुळे मग सपोर्ट याच्याकडेच होती मी. आणि नंतर आता मुलीकडे आहे. 2 वर्ष झाले, त्याला पण सोडून झालं आहे नातवाला, त्याच्यामुळे नाही आता पण सुनेचं असं म्हणणं आहे की तुमच्या सपोर्टमुळे आज ते लोक एवढ्या छान म्हणजे वर पोचू शकले. इतकं छान मेहनत जी त्यांची आहे ती पणाला तुम्ही सपोर्ट दिला त्यांना. सपोर्ट माझा कशाचा आहे, फक्त मुलांकडेच लक्ष ठेवायचं होतं ना, सपोर्ट नव्हता. मलाही त्यांचाच सपोर्ट आहे ना. आणि आज तुमच्या आधारीने ते इतक्या छान ठिकाणी 2 जण पोचलेत, कसं वाटतंय? तेच आनंद वाटते ना, अजून जास्त पोच पाहिजे. आज लहान बहीण घरात शेंडफळ म्हटलं की खूप कौतुकाचं असतं, कौतुकाचं है ना. आज त्या इतक्या छान सगळं आपलं कर्तृत्व गाजवतायत. तुमच्या काय आठवणी त्या लहानपणीपासूनच अशा इतक्या सिन्सिअर आणि अशा होत्या की काय? लहानपणापासूनच आहे. ती माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी लहान आहे
आणि ती जेव्हा झाली तेव्हा मला इतका आनंद झाला. एखाद्या मुलीसारखं आम्ही तिला म्हणजे लाड करायचो खूप जास्त. ज्या इच्छा आहे, ज्या कोणत्या पण त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न. आई बाबा तर होतेच, पण आमची ती अतिशय लाडाची होती. कधी अशा खोड्याबिड्या करायच्या घरातली लहान मुली असल्या की जरा जास्त असतात मस्ती करण्यात ना. हा, तुम्ही मान हलवताय म्हणजे तुमच्याकडे काहीतरी आहे. सांगू शकता तुम्ही. खोड्या म्हणून असं नाहीये, पण कसं आमचं थोडंसं एज डिस्टन्स जरा जास्ती होतं ना, मग तिचं फक्त एक चालायचं, हं मग तुम्ही तिघी आहे ना आणि मी एकटी. म्हणजे तुम्ही त्यांना एकटं पाडायचं यायचं. आणि बाकी जिद्दी तर ती होतीच. तिला काही वस्तू हवी म्हणजे हवी. तिचं जसं UGला नंबर लागलेला ना, तर तिला स्कूटी हवी होती बाबांकडनं. बाबांना बोलली ती की मला स्कूटी हवी बाबा. ते बोलले की डिस्टन्स थोडं जर आम्ही वानाडोंगरी साईडला राहायचो आणि कॉलेज खापरीला, मग इतक्या लांबून असं स्कूटीने जाणं बाबांना जरा थोडं सेफ वाटत नव्हतं. बाबा बोलते थांब काही नंतर घेऊ ना, थोडी प्रॅक्टिस वगैरे करते. मग येत पण नव्हती तिला ड्रायव्हिंग, बट नाही ती खूप जिद्दी, मला हवीच आहे स्कूटी. मग बाबांनी तिला स्कूटी घेऊन दिली. मग म्हटलं आधी तू प्रॅक्टिस कर ड्रायव्हिंगची आणि नंतर तू स्टार्ट कर कॉलेजला येणं. पण नाही, एक दिवस फक्त प्रॅक्टिस केली आणि नेक्स्ट डेला सरळ कॉलेज. एवढं जास्ती सरळ स्कूटी घेऊन कॉलेज. आम्ही अगदी अवाक की बापरे ही आज कशी काय गेली. आम्ही टेन्शनमध्ये की ही एकच दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये नेक्स्ट डेला वानाडोंगरी टू खापरी स्कूटीने चालली आहे. भीती वगैरे नाही वाटली का असं? ते भीतीचं- एक दिवसात एवढी गाडी कशी म्हणजे ते मेमोरेबल क्षण आहे ते आमचे. तुम्ही दोघी मम्मा गाडी चालवते तेव्हा बसता? हा, कशी गाडी चालवते? छान चालवते, पण ते कधी कधी रागवते की तुम्ही नका येत जाऊ मला. गाडी त्या चालवतात आणि तुम्ही बसल्यावर भीती वाटते. असं तुम्ही काय करता? तेच तर. ही थोडीशी हलकेट होते आणि माझ्यावर ओरडते, मग मी तिच्यावर ओरडते आणि मग म्हणून ओरडा आरडीमुळे डिस्टर्ब होते मम्मी, म्हणून तुम्हाला येऊ नाही देत. मस्त छान रमलोय आपण गप्पांमध्ये. पण गेम खेळून बघू, कारण सर आहेत परफेक्शनिस्ट आणि तुम्ही त्यांचे इन्स्ट्रक्शन्स कम्प्लीट फॉलो करता. तर बघू आज खरं कळेल तुमची जिद्द आणि त्यांचं परफेक्शन कोण जिंकतंय ते. आता एक खेळ खेळायचा आहे, अगदी सोपा आहे. तुमच्यासमोर काही ग्लासेस ठेवलेत. एकाच हाताने, दोन्ही हात नाही वापरायचे, एकाच हाताने एक ग्लास उचलायचा, सरळ उलटा सरळ उलटा, एकावर एक ग्लासेस रचून मनोरा रचायचा आहे. 30 सेकंदात सगळ्यात उंच मनोरा कोण रचतं ते विनर. मला असं वाटतं की परफेक्शनिस्ट ते असले तरी इन्स्ट्रक्शन्स घेता घेता या जास्त फॉर्म झालेले आहेत आणि इतका छान तुम्ही गेम कम्प्लीट केला म्हणून तुम्हाला मिळतं UCN कडनं एक गिफ्ट. गेम खूप छान झालाय. आता थोडंसं भावांकडनं पण जाणून घेऊया की वहिनीविषयी त्यांचा अनुभव वहिनी बरोबरचा कसा आहे म्हणून. जेव्हा कसं आहे की काही गोष्टी आपल्याला आई वडिलांनी शिकवल्या असतात आणि आई वडील नव्हते जेव्हा वहिनी आमच्याकडे आल्या, तर काय झालं की वहिनी यांनी आमच्या आईचा पूर्णपणे एक रोल असतो तो पूर्ण निभावला आहे. कसं आहे की एक घर म्हटलं की भिंती आणि छप्पर असतं, तसंच आम्ही एका घरचे आम्ही 3 पिल्लर होतो, 3 भाऊ. तर आपल्याला स्लॅब जर टाकायचं असलं तर आपल्याला कुठेतरी बीमची गरज पडते. तर तशा वहिनी आमच्यासाठी एक बीम म्हणून उभ्या राहिल्या. आणि आत्ताच त्यांनी सांगितलं नाही, भांड्याला भांड म्हणून आमचं असं कधी लागलेलं नाही आहे ना. थोडंफार काही झालं असेल तर असं ते फक्त मिस्टरांनाच लक्षात राहतं का जर थोडंफार काही झालं असेल तर? थोडंफार म्हणजे एखाद वेळेस वगैरे असं थोडंफार झालं असेल तर, नाही तर आम्ही कधी भांडलेलं नाहीये. नाही ना, उगाच सांगतात घरचे काही. सगळे पुरुष उगाच काहीतरी बोलतात असं ना. तुम्हाला तुमचा अनुभव कसा आहे जाऊबाईंबरोबर? माझं आणि त्यांचं बॉन्डिंग खूप जास्त छान आहे. आणि ॲक्च्युली आम्ही काही प्रोग्राम वगैरे त्यांना करायचं राहिला, मला करायचं राहिला, तर आम्ही सगळं मिळून डिस्कस करूनच आमचं ते समोर जातं. आणि त्याच्यात निर्णय घेणारे कोण असतं मग? आम्ही तिघी पण असतो. तिघी म्हणून नसतो आम्ही 6 जण असतो.
त्यामध्ये म्हणजे जर काही घरचा करायचा असला तर लेडीजच तरी असं नाही आहे, त्या मोठ्या आहे ना तरी पण त्या फोन करून आम्हाला विचारतात म्हणजे काही हे करायचं आहे तर आपण कसं केलं पाहिजे, काय करायचं काय नाही, कुठनं काय आणायचं. जसा हिचा बर्थडे आहे तर आपल्याला या थीमनी करायचं आहे तर मग कशा पद्धतीने करायचा. त्या म्हणजे असं नाही आहे की त्या मोठ्या तर मी आपलीच लावेल बा, असं नाही आहे. आम्हाला दोघींना पण सोबत. कसं आहे, नाण्याच्या दोन बाजू असतात. विचार जे असतात ते पण अगदी एका साईडनी आपण नाही करू शकत. तर एका साईडनी तिने जर तिचा विचार मांडला आणि माझ्या साईडनी जर मी विचार मांडला, जर एक झालं तर ठीक आहे, जर दोन झालं तर ते वाजणारच ना. नाही पण भरपूर म्हणजे त्यांनी मला भरपूर समजून घेतलंय. आता मी कशी थोडी म्हणजे मी खूप साधी सिंपल राहणारी होती, म्हणजे मला एवढं नाही म्हणजे नव्हतंच आवडत, पण त्यांनी मला चेंज करायचा प्रयत्न केला. चांगला बदल घडवून आणला. ते मला त्याच्यासाठी रडायला येतं, मला बाकी हे नाही आहे की असं काही झालंय. म्हणजे कळलं मला की त्या तुम्हाला त्रास नाही देत, पण तुमच्यात जो बदल घडवून आणायचा प्रयत्न त्यांनी केला तो चांगलाच होता. हा ना. नमस्कार, मी रोशन देवारे, डॉक्टर सचिन देवारे यांचा लहान भाऊ. आता सांगायचं म्हणजे आई वडील गेल्यापासनं आम्हाला म्हणजे त्यांनी आई वडिलासारखंच प्रेम दिलं, सगळं बघितलं त्यांनीच. आणि बहिणी पण जसं आमच्याकडे नवीन लग्न करून आल्या त्यावेळेस पण त्यांनी भरपूर सपोर्ट केला. आणि त्या आल्यानंतर काही महिन्यातच आमच्या आई गेल्यानंतर मग आईची माया जी असते ते खरं तर आम्हाला आमच्या बहिणींनी पुरेपूर करून दिली. त्यामुळे खरंच बहिणीचे कधी आभार मानले नाही, पण आज मी सर्वांसमोर मनापासून आभार मानतो त्या गोष्टीसाठी. मी अद्वैत आहे. आणि काकू कशा आहेत? बडी मम्मी आहे. रागवतात का? नाही. खरं खरं सांग. हो. हो ना. हा, मला वाटलं रागवतात. नाही रागवतात मला. मग तू रागवतो का त्यांना? नाही. मग कशी वाटते? आणि तुला काय चॉकलेट वगैरे हवं असलं तर देतात का तुला? हो. नक्की. काय देतं सांग. जसं मी कधी म्हणतो की मला बिर्याणी पाहिजे तर ते ऑर्डर करते. अच्छा, बिर्याणी आवडते तुला? जे पण पाहिजे ते ऑर्डर करते. अजून कधी अनाथ ताई मला मारते तर मग बडी मम्मी रागवते. कोणाला? ताईला ना. हा बरोबर. जर मला कधी ताप आला तर मी टेन्शन नाही घेत, मी बडी मम्मीला कॉल करतो. हे ना, किती छान. म्हणजे तिचं लग्न झाल्यापासून ना ती व्यवस्थितच राहत होती. सगळ्या घराला तिची सासू म्हणून पाहून सगळ्या पोरांनाही चांगलंच सांभाळलं. आम्ही शेजारी असून सुद्धा आम्हालाही व्यवस्थित वागते आमच्याशी. तर वहिनीचं लग्न जेव्हा जुळलं होतं त्यावेळेस त्या पहिल्यांदा त्या एरियामध्ये आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं दादांनी की समोर वैद्य राहतात, त्यांच्याकडे जाशील जर तुला एकटं वाटेल तर. वहिनी नॉक केलं, वहिनीने दार म्हणे मी होणारी देवारीची सून आहे. अरे वहिनी या म्हटलं तुम्ही. हा पहिला अनुभव होता त्यांचा. मग वहिनींचं आम्ही स्वागत वगैरे केलं, पण त्या आल्यात ज्या बिनधास्तपणे आल्या छान, म्हणजे त्यांनाही आम्ही शेजारी आहे किंवा त्या एकट्या आल्या त्याचं त्यांना काहीच हे वाटलं नाही. सुरुवात सरांपासून झाली. आम्ही सोबत हॉस्पिटलला, आमचं 15 वर्षाची मैत्री आहे आणि 2009 पासून आम्ही मित्रमैत्रिणी सोबतच काम. मी सरांचा स्ट्रगल स्वतः बघितला आहे. हे रिलेटिव्ज आहेत त्यांनी बघितलं, काकू आत्या त्यांनी. पण जेव्हा सर वर्कवर राहायचे ना तो स्ट्रगल मी बघितला सरांचा. म्हणजे मॉर्निंग शिफ्ट करायची, सकाळचं स्वतःचं हॉस्पिटल बघायचं OPDचं, मग हॉस्पिटलला यायचं. श्रीकृष्णाला होते सर. तिथनं हॉस्पिटल झालं की 8 वाजता केअरचा जॉब बघायचा, नाईट ड्युटी करायची. घरी मला माहिती पण नाही की सर कदाचित किती झोपत असतील. झोपत होते तुम्ही की नव्हते? ते मला 2 तास. येस. आणि पुन्हा आम्ही वर. आणि सेम त्यांचं आणि माझं बॉन्डिंग आणि चांगली मैत्री व्हायचं हेच होतं, कारण आम्ही दोघं स्ट्रगलिंग. आता आपण बघू की कोण आपल्या मैत्रिणी आहेत ज्या इथे येणार आणि हा पुढचा खेळ खेळणार. नेहा, यमुना आणि रुपाली. खेळ अगदी सोपा आहे. तुमच्यासमोर काही सेफ्टी पिन्स ठेवले आहेत आणि हे रबर बँड्स आहेत. तर एका सेफ्टी पिनमध्ये 2 रबर घालायचे आणि त्या रबरला पुढची पिन ओवून रबर आणि पिन असं एक ऑल्टरनेट वापरून तुम्ही चेन बनवायची आहे.
सगळ्यात जास्त लांब चेन एका मिनिटात जे बनवतील त्या असतील विनर. स्टार्ट. रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जाऊबाईंनी हा गेम जिंकलेला आहे, तेव्हा तुम्हाला मिळतं युसीएन कडनं गिफ्ट. आता ती वेळ आली आहे ज्या खास सोहळ्याकरता आज आपण सगळेजण एकत्र जमलो, म्हणजेच आजच्या गृहलक्ष्मीचा सन्मान करूया. महाराष्ट्राची शान असलेल्या फेट्याने, युसीएन तर्फे हा मानाचा फेटा. जशा तुम्ही सगळ्या आपल्या कुटुंबियाच्या लाडक्या आहात, तसंच विदर्भातल्या प्रत्येकीकरता लाडक्या असणाऱ्या संसार द फॅशन मॉल ह्यांच्याकडनं ही साडी, गोपी एनेक्स ह्यांच्याकडनं हा मानाचा दागिना. जशा तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहात, तशाच टॅलेंटेड आपली एक मैत्रीण आहे रुचा क्रिएशन्स ह्यांच्याकडनं हे गिफ्ट. ह्या सगळ्या होममेड वस्तू त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तयार करतात आणि हे त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने तयार केलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या गृहलक्ष्मीला इतकी छान पदोपदी साथ दिली म्हणून युसीएन तर्फे तुमचाही सन्मान. तुमच्या सगळ्यांचा आनंद आणखीन द्विगुणित करण्याकरता अजित बेकरी यांच्याकडनं हा केक. वैशिष्ट्य असं की ह्याच्यात आयसिंग कमी, केक जास्त असतो आणि प्रत्येक आनंदी जे काय तुमचे क्षण असतील त्या सगळ्याला साजेसे असे डिझाईन्स सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडनं करून मिळतात. साखरेसारखा तुमच्या कुटुंबियांचा गोडवा असाच कायम राहावा, पण त्याचा त्रास कुणालाही होऊ नये म्हणून MB शुगर्स यांचे अँटी शुगर्स जे म्हणतात स्वीटनेस विदाउट शुगर, तुमच्या सगळ्यांकरता हे गिफ्ट. तुम्ही सगळ्यांनी पण या गृहलक्ष्मीला एवढी साथ दिलीत म्हणून प्युअर वी आणि युसीएन यांच्यातर्फे तुमच्याकरता ही गिफ्ट. चांदीच्या दिव्यांमध्ये सोन्याच्या वाती, चांदीच्या दिव्यांमध्ये सोन्याच्या वाती. सचिन रावांचं नाव घेते मी, त्यांची गृहलक्ष्मी. संसारूपी सागरात तुझी माझी नौका, मी रीताचं नाव आहे की सगळे शांतपणे बसून ऐका. सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा. नमस्ते, मैं डॉक्टर सचिन देवारे एंड शी इज़ डॉक्टर रीता देवारे. हमने आज टाटा मोटर्स की हैरियर गाड़ी का ट्रायल लिया है. हमारे पास भी 7 सीटर गाड़ी है. उसमें और इसमें काफ़ी डिफरेंस है, काफ़ी कंफर्टेबल और अच्छी है. टाटा होने के कारण हम सेफ्टी फीचर्स के बारे में तो कुछ बोल ही नहीं सकते. डेफिनेटली बहुत ही अच्छी गाड़ी है और मैं रिकमेंड करूँगा कि इस सेगमेंट में किसी को जाना है तो हैरियर एक बहुत बेस्ट सेगमेंट आपके लिए रहेगा. आज सन्मान गृहलक्ष्मीच्या निमित्ताने आपण डॉक्टर रीता देव्हारे यांना भेटलो, त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांकडनं जेव्हा त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त झाल्या तेव्हा एक लक्षात आलं की एक स्त्री तिचं प्रोफेशन कितीही कठीण असलं तरी हसतमुखाने जेव्हा कुटुंबाला सांभाळते तर कुठे ना कुठे तिच्या पाठीशी ते कुटुंबही उभं राहतं आणि त्या गोष्टीचा सन्मान करणारी कुटुंब आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने बघू शकतो. हे बघितल्यावर मनाला फक्त आनंद नाही तर समाधानही मिळतं. पुन्हा एकदा पुढच्या भागात भेटूया अशाच एका गृहलक्ष्मीचा सन्मान करण्याच्या निमित्ताने. तोपर्यंत नमस्कार. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राइव्ह इन पार्टनर जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर संसार द फॅशन मॉल, गोपी एनेक्स, रुचा क्रिएशन्स अँड प्युअर वी, रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी अँड हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगरचे अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर.
जेवरों की शिल्पकारी हो या शुद्ध आभूषणों का विश्वास, पिछले 58 सालों से हर मंगल उत्सव में हम आपके साथ हैं। ग्रीन गोल्ड एंड लाइट वेट ज्वेलरी के एक्सक्लूसिव कलेक्शन के लिए सिर्फ करण कोठारी। त्योहारों का भरपूर रहे जोश, पर ड्राइविंग के समय आप खोए नहीं होश। आपकी सुरक्षा का हर पल ख्याल। जायका मोटर्स प्राइवेट लिमिटेड। संपर्क 8879157990। सजना सवरना हर नारी की पहचान होती है और हर ड्रेस के साथ मैचिंग ज्वेलरी उसकी डिमांड होती है। आपकी इसी डिमांड को पूरा करे गोपी एनएक्स। हर पैटर्न, हर प्रकार की ज्वेलरी, कॉस्मेटिक्स और एक्सेसरीज की भरपूर रेंज, यानी गोपी एनएक्स, मोदी नंबर 1, सीताबर्डी, नागपुर। श्रृंगार है संसार से, शान है संसार से, ठाट है संसार से, त्योहार है संसार से, त्योहार है संसार से। संसार द फैशन मॉल, यहाँ आपको मिलेगा साड़ीज, लहंगा, कोट सूट, इनका अनोखा कलेक्शन। नियर होलसेल क्लॉथ मार्केट, गांधी बाग, नागपुर।